नमस्कार मित्रांनो, मी श्री U.D. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे. BA भाग 3 सेमिस्टर 6 भूगोल पेपर नंबर 11 नागरी भूगोल या पेपरचा आपण अभ्यास करीत आहोत. यामध्ये मित्रांनो आपण या अभ्यासक्रमाची ओळखही करून घेतलेली आहे आणि यामधील आपण पहिल्या चॅप्टरचा अभ्यास आपण करीत आहोत. मित्रांनो, यामध्ये एकूण 4 चॅप्टर आहेत. मॉड्यूल फर्स्ट, इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख. मॉड्यूल नंबर 2, अर्बनायझेशन, नागरीकरण. मॉड्यूल नंबर 3, स्ट्रक्चर अँड मॉर्फोलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स, नागरी केंद्रांची रचना व रूपिकी. मॉड्यूल नंबर 4, अर्बन प्रॉब्लेम्स अँड इश्यूज, नागरी समस्या. हे 4 टॉपिक्स आपण अर्बन जिओग्राफी किंवा नागरी भूगोल पेपर नंबर 11 मध्ये शिकणार आहोत. यापैकी पहिला जो चॅप्टर आहे नागरी भूगोलाची ओळख आपण सुरू केलेला आहे आणि या चॅप्टरमध्ये मित्रांनो इंट्रोडक्शन टू अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची ओळख, यामध्ये अर्बन जिओग्राफी इंट्रोडक्शन, नागरी भूगोलाची ओळख, मीनिंग अँड डेफिनेशन्स, नागरी भूगोलाचा अर्थ व व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. नेचर ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाचे स्वरूप आपण अभ्यासणार आहोत. स्कोप ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाची व्याप्ती आपण अभ्यासणार आहोत. सिग्निफिकन्स ऑफ अर्बन जिओग्राफी, नागरी भूगोलाचे महत्त्व किंवा नागरी भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण आत्तापर्यंत जवळजवळ अभ्यासक्रमाची ओळख करून घेण्यासाठी ज्याला नागरी भूगोल अर्बन जिओग्राफी आपण म्हणतो, यासाठी आपण 2 तास खर्ची घातलेले आहेत आणि संपूर्ण अभ्यासक्रम, त्याचं भाषांतर, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत, या सर्व गोष्टींचे हायलाइट्स आपण अभ्यासलेले आहेत किंवा चर्चा केलेली आहे. त्यासाठी आपण 2 तास खर्ची घातलेली आहे. याशिवाय नागरी भूगोलाची ओळख हे जे काही प्रकरण आहे, या प्रकरणाची किंवा हा जो काही अभ्यासक्रम आहे, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या संदर्भात सुद्धा आणि नागरी भूगोलाच्या पेपर संदर्भात सुद्धा आपण नागरी भूगोलाची पार्श्वभूमी अभ्यासत होतो. या ठिकाणी सुद्धा नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असं म्हटलेलं आहे आणि आत्तापर्यंत ही आपण पार्श्वभूमीच अभ्यासलेली आहे. यामध्ये मित्रांनो आपण आपल्याला आठवत असेल की आपण एक चार्ट पाहिला, पाय डायग्रॅमचा असा चार्ट होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की भूगोल म्हणजे काय, त्याचा भूगोल या शब्दाची व्याख्या, अर्थ, त्याचबरोबर इंग्रजी जिओग्राफी या शब्दाची व्याख्या, अर्थ. त्यानंतर या शब्दाचं किंवा या विषयाचं अधिक ज्ञान करून घेण्यासाठी आपण या भूगोलाचं जे काही स्वरूप आहे, सुरुवातीचं शब्दावलीचं स्वरूप किंवा नामावलीचं स्वरूप, असं आपण सुरुवातीला भूगोलाचं स्वरूप पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं की भूगोलाच्या स्वरूपामध्ये वर्णन बदल झाला आणि वर्णन सुरू झालं आणि वर्णन सुरू झाल्यावर अनेक भौगोलिक घटकांचा एकत्रित अभ्यास झाला आणि तो एकत्रित अभ्यास, ते एकत्रित वर्णन सर्व काही एकाच प्लॅटफॉर्मवरती केलं जात होतं किंवा संचयित केलं जात होतं. लिखाण त्याचं एकत्रितच होतं आणि त्यामधून अभ्यासकांना ज्ञान मिळवण्यासाठी
खूप व्यत्यय येऊ लागला आणि ही एक खिचडी होती ज्ञानाची. एकत्रित असं सर्व वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान होतं आणि त्याचं सेपरेशन करण्याची गरज विशेषतः ज्ञान धारण करणाऱ्यांना आणि अभ्यासकांना जाणवू लागली. आणि त्यातून मग तज्ज्ञ लोकांनी, विशेषतः जॉग्राफर असं म्हणतो, भूगोलतज्ञ आपण असं म्हणतो, त्यांनी यामध्ये काय केलं की विभाजन करायचं ठरवलं. आणि ते विभाजन त्यांनी केलं. त्यासाठी प्रथम असा क्रायटेरिया लावला की नैसर्गिक घटक आणि मानवी घटक. मग नैसर्गिक घटकामध्ये जैविक आणि अजैविक, त्याला सजीव निर्जीव असंही आपण म्हणू शकता, आणि त्यांचे विविध असणारे उपशाखा किंवा घटक, या घटकांच्या द्वाराच पुढं मग त्या उपशाखा म्हणून उदयास आल्या आणि त्यांचं वेगवेगळ्या शाखांमधून अभ्यासही होऊ लागला. त्या शाखामध्ये काय काय अभ्यासलं जातं या सर्व गोष्टींची आपण चर्चा पाठीमागच्या क्लासमध्ये केलेली आहे. याशिवाय मित्रांनो आपण हेही पाहिलं की भूगोलशास्त्र कशी सर्व शास्त्रांची जननी आहे हेही पाहिलं. आणि याशिवाय आपण प्राणीशास्त्रामधून मानवाला का वेगळं केलेलं आहे आणि मानवी भूगोल ही स्वतंत्र का शाखा झालेली आहे याही गोष्टीवरती आपण प्रकाश टाकला. आणि मग मानवी भूगोलामध्ये आपण पाहिलं की मानवी भूगोलाच्या शाखामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारे शाखांचा अभ्यास केला जातो त्यामध्ये आपण मात्र 2 मानवी भूगोलाच्या प्रमुख शाखा आपण केल्या. आणि त्याच्यामध्ये एक सामाजिक भूगोल आणि दुसरी शाखा आपण केली मित्रांनो, ती म्हणजे आर्थिक भूगोल. आणि मग मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा आपण पाहिल्या. आणि मग आर्थिक भूगोलाच्या अनेक शाखांचा अभ्यास आपण केला. आणि दुसऱ्या बाजूला आपण समाजशास्त्र ज्याला आपण म्हणतो, या समाजशास्त्रामधील काही शाखांचा आपण अभ्यास केला किंवा त्याची ओळख करून घेतली. आणि ही ओळख करून घेत असताना आपण समाजशास्त्रातील जे कसं काही लोकसंख्याशास्त्र, वसाहती भूगोल, वसाहती भूगोलामध्ये पुन्हा ग्रामीण वसाहती, नागरी वसाहती या सगळ्या गोष्टी आणि इतरही काही सामाजिक शाखा, मग राजकीय भूगोल असेल, ऐतिहासिक भूगोल असेल, या सर्व आणि इतर काही शाखा, इतक्या शाखा की मी तुम्हाला सांगितलं की पाठीमागच्या क्लासमध्ये की जवळजवळ आंतरराष्ट्रीय भूगोल संघटना जी आहे या भूगोल संघटनेनं 70पेक्षा अधिक भूगोलाच्या शाखांना मान्यता दिलेली आहे. आणि दिवसेदिवस ह्या शाखा वाढतच चाललेल्या आहेत. आणि ह्या सर्व शाखासुद्धा समाज उपयोगी आहेत आणि त्याला आपण ॲप्लाइड सायन्स असंही म्हणू शकतो. यावरती आपण प्रकाश टाकलेला होता. असं खूपसं ज्ञान मित्रांनो पाठीमागील आपण 3-4 तासामध्ये आपण नागरी भूगोलाचे पार्श्वभूमी अभ्यासताना आपण पाहिलेलं आहे. आणि मग त्यामध्ये मग शाखा असतील किंवा इतर सर्व गोष्टी आता मी तुम्हाला सांगितलेल्या पुन्हा रिपिटेशन होऊ नये म्हणून आता पुन्हा त्याच गोष्टी मी न सांगता आज आपण प्रत्यक्ष आपण नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत. आपल्याला विशेषतः मानवी भूगोलाचा जो काही विकास आहे हा दुसऱ्या महायुद्धानंतर अधिक झालेला आहे. आणि मित्रांनो आपण एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे की नागरी भूगोल ही जी काही समाजशास्त्र किंवा सामाजिक भूगोल ही जी काही मानवी भूगोलाची शाखा आहे या शाखेची उपशाखा आहे वसाहती भूगोल या शाखेची. आणि म्हणून आपल्याला नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना या वसाहती भूगोलामध्ये थोडंसं आपल्याला डोकावलं पाहिजे किंवा आपण त्यामधून थोडीशी माहिती आपण प्राप्त केली पाहिजे. कारण वसाहत प्रथम ही मित्रांनो नागरी वसाहत जी असते ही प्रथम ग्रामीण वसाहत असते आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होत ती शहरी किंवा नागरी वसाहत बनते. आणि वसाहतीमध्ये सुद्धा आपण पाहतो की नागरी वसाहतीमध्ये सुद्धा अनेक कसोट्यानुसार नागरी वसाहतींचे जी काही संज्ञा आहेत त्या संज्ञा तयार झालेल्या आहेत. मग त्याला काही ठिकाणी आपण शहर म्हणू, काही ठिकाणी आपण नगर म्हणू, काही ठिकाणी आपण महानगर म्हणू, काही ठिकाणी आपण महानगर असं म्हणू. अशा काही संज्ञा आहेत त्या संज्ञा सुद्धा आपण पुढे पाहू. मात्र कोणतीही जी काही
वसाहत असते, हे जो प्राथमिक स्वरूप हे कसं असतं मित्रांनो, ग्रामीण स्वरूपाचं असतं किंवा सोयी सुविधांना जर पाहिलं तर आपण त्या ठिकाणी जे काही स्वरूप असतं ते अत्यंत मागासलेलं असतं सुरुवात त्याची, असं आपण म्हणू शकतो. तर या वसाहतीला केव्हा सुरुवात झाली असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. असं आपण याचं उत्तर देऊ शकतो की जेव्हा या पृथ्वीवरती मानवाची उत्पत्ती झाली तेव्हापासून ही मानवी वसाहत ही आहे असं आपण विधान केलं तर ते काही धाडसाचं होणार नाही आहे. ते अत्यंत बरोबर ठरेल आणि अत्यंत सामान्य विधान ठरेल. आजच्यासारखी जरी त्यावेळेस वसाहत नसली जेव्हा मानवाची उत्पत्ती झाली तेव्हा, तरीसुद्धा मित्रांनो त्यावेळेस वसाहत ही होती. निसर्ग असं मानलं जातं भूतकाळात जेव्हा सामान्य विशेषतः आपण म्हणूया की भूगोलकार किंवा भूगोलतज्ञ सामान्य भूगोलाचा अभ्यास करताना किंवा भूगोलाचा अभ्यास करताना मानवी भूगोलाच्या इतिहासामध्ये डोकावताना मानवाचा इतिहास त्यांना पाहावा लागतो आणि त्यांना मग असं अनुमान मांडलेला आहे भूगोलतज्ञांनी किंवा मानवी अभ्यासकांनी असं म्हणूया आपण की मानव जेव्हा निर्माण झाला किंवा मानवाची उत्पत्ती झाली तेव्हापासूनच तो वसाहत त्याची होती किंवा वस्ती अशी होती असंही म्हणू शकता. वसाहत आणि वस्ती याच्यामध्ये थोडासा फरक आहे. वस्तींचा समूह म्हणजे वसाहत, तेव्हा सुरुवातीला वसाहत होती असं जरी आपल्याला म्हणता नाही आलं तर वस्ती मात्र मित्रांनो होती. आणि सुरुवातीचा मानव हा निसर्गता भटक्या अवस्थेत तो राहत होता आणि भटक्या अवस्थेत राहत असताना तो पानं, फुलं, फळं हे आहारामध्ये किंवा कंदमुळं वापरात आणत होता आणि शिकार करत होता. अशा या कालखंडामध्ये किंवा अति मागास किंवा आदिवासी स्वरूपात जेव्हा मानव राहत होता तेव्हा त्याची वस्ती किंवा त्याला आपण तुम्ही वसाहत म्हणणार असाल तर वसाहत कशा स्वरूपाची होती तर ती म्हणजे अत्यंत निसर्ग अवस्थेत होती. उदाहरणार्थ गुहा ही त्याची वस्ती होती किंवा झाडांची सावली किंवा झाडांची डोली, झाडांचे बुंदे पोखरून तो राहायचा. लक्षात घ्या. कालांतरानं मग त्याचं जे काही स्वरूप आहे हे स्वरूप बदललं गेलं आणि स्वरूप बदलल्यानंतर तो थोडंसं पशुपालन करू लागला आणि पशुपालन या अवस्थेमध्ये मग त्याची जी काही मित्रांनो वसाहत होती ती भटकी वसाहत होती. तो अगोदरच्या अवस्थेमध्ये सुद्धा त्याची वसाहत अस्थायी भटकीच होती. म्हणजे आज या जंगलामध्ये या ठिकाणी तो असेल तर उद्या भटकत भटकत तो दुसऱ्या ठिकाणी जायचा आणि आपल्याला जिथं अन्न आणि पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी झाडांचा गुहेचा आश्रय घ्यायचा. तशाच प्रकारे पशुपालनासाठी पशूंच्यासाठी आणि मानवासाठी पाणी आणि चारा उपलब्ध असेल तिथं तो राहायचा आणि तिथं त्या परिसरामध्ये तो वास्तव्य करायचा आणि पुढं जेव्हा चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण होईल तेव्हा दुसऱ्या ठिकाणाच्या शोधार्थ जायचा. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये आपण आदिवासी अवस्था अर्थात पशुपालन ही अवस्था सुद्धा आदिवासीच अवस्था आहे, तरी या दुसऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा तो वस्ती त्याची होती ही अस्थायी स्वरूपाची भटकी होती असं आपण म्हटलं तरी चालेल. फक्त यामध्ये झाडांच्या बरोबरच तो गुहांच्या बरोबरच तो तंबूचा आश्रय घेत होता आणि हे तंबू त्या प्राण्यांच्या कातडीपासून वगैरे तयार केलेली असायची. म्हणजे अशा प्रकारे त्याची वस्ती थोडीशी सुधारलेली होती. आणि मग काही मानव हा पशुपालनाबरोबरच काही मानव काय करत होते मित्रांनो की मासेमारी करत होते. ते मानव काय करत होते की विशेषतः समुद्र, नद्यांचे किनारे किंवा नद्यांचं मुख या ठिकाणी च्या परिसरामध्ये ते वास्तव्य करून असायचे आणि त्यांची सुद्धा वस्ती अगदी अस्थायी स्वरूपाची, काही ठिकाणी स्थायी स्वरूपाची असली तरी ती झोपडी वजा अशी वसाहत त्यांची होती पहा. आणि त्याच्यानंतर पहा की काही
लोक काही पशुपालन, काही मासेमारी करत होते, तर काही लाकूडतोड वगैरे करायचे. ते वनामधून किंवा वनाच्या आसपास त्यांची वस्ती झोपडी असायची. अशा प्रकारची सुरुवातीची वस्ती किंवा जी काही झोपडी होती ती अस्थायी स्वरूपात तर काही ठिकाणी स्थायी स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. आणि नंतर काय झालं की थोडीशी प्रगती झाली म्हणूया या मानवाची, आणि मानवाला शेतीचा शोध लागला. तो भटकत असताना अर्थात शेतीचा शोध कसा लागला, काय लागला, या गोष्टी सुद्धा अगदी खूप सुंदर आहेत, परंतु आपण वेळेचा अभाव आपल्याकडे आहे म्हणून मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो की या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असताना, जसं की पशुपालन आहे, मासेमारी आहे किंवा वृक्षतोड आहे, या सगळ्या गोष्टी तो करत असताना त्याला असं लक्षात आलं की आपण एखादं फळ खाल्लं आणि त्या फळाच्या बिया जर आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी पडल्या आपल्या हातून किंवा आपण टाकल्या, तर त्या ठिकाणी तशाच प्रकारची फळं देणारी वनस्पती उगवते किंवा त्या ठिकाणी वाढते, असं मानवाच्या लक्षात आलं. आणि मग त्यानं काय केलं की पशुपालनासोबत त्यानं आपल्याला सोयीच्या असणाऱ्या ज्या काही बिया आहेत त्या बिया सोयीच्या ठिकाणी टाकायला सुरुवात केली. मग ते फळांच्या बिया तो विशिष्ट अशा ठिकाणी लावू लागला. आणि मग त्याला हळूहळू यश आलं की फळशेती, मग त्यातूनही इतर जे काही कडधान्य किंवा इतर वेलवर्गीय जी काही अन्न आहे ते सर्व तो काय करू लागला की मित्रांनो की त्याचे बिया आपल्या आसपास लावू लागला. आणि मग अशा प्रकारे शेतीचा शोध झाला. आणि ही शेतीसुद्धा अगदी सामान्य शेती होती किंवा अप्रगत शेती होती, अगदी सुरुवातीची शेती. अशा प्रकारे शेतीची निर्मिती झाली. आणि शेतीची निर्मिती झाली आणि मग शेतीच्या परिसरातच तो राहू लागला, शेतीच्या परिसरात वास्तव्य करू लागला. आणि मित्रांनो त्याचं जे काही भटकणं आहे हे भटकणं थोडंसं कमी झालं. काही लोक, काही आदिवासी जमाती भटकत होत्या, तर काही आदिवासी जमाती आदिवासीच म्हणायला पाहिजे त्यांना, ते स्थिर झाल्या असंही आपण म्हणू शकतो. मग या ठिकाणी वसाहतीचे आपल्याला दोन किंवा वस्तीचे दोन प्रकार, एक अस्थायी वसाहत आणि एक स्थायी वसाहत, अशी वसाहत झाली असं आपण म्हणू शकतो. आणि यामध्ये पुढं अभ्यासकांनी याला सुंदर स्वरूपात मांडणी केली. आणि मग त्या मांडणीला मित्रांनो काय केलं की विशिष्ट असा त्याला आकार किंवा विशिष्ट अशी शब्दबद्ध रचना करून आपल्यासाठी ती ठेवलेली आहे. अशा प्रकारचे दोन वस्तींचे प्रकार झाले. एक प्रकार झाला अस्थायी वसाहत आणि दुसरा झाला स्थायी वसाहत. मग स्थायी वसाहतीमध्ये पुन्हा दोन हळूहळू जशी प्रगती होत गेली तशी मित्रांनो पुन्हा त्या वसाहतींचे दोन प्रकार झाले असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये एक प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय करणारी वसाहत, ज्याला आपण ग्रामीण वसाहत असं म्हणतो, की पुढं हळूहळू मानव प्रगती करू लागला. आणि प्रगती केल्यानंतर काही तो वस्तू बनवू लागला. ज्या काही निसर्गतः ज्या वस्तू होत्या त्यापासून त्याच्यावरती थोडीशी प्रक्रिया करून काही गोष्टी तो बनवू लागला. जसं की कापसावरती प्रक्रिया करून धागा काढून धागा विणून तो कापड बनवू लागला. तर अशा प्रकारचे तो काही उद्योग करू लागला. तर त्या उद्योगांना आपण काय म्हणतो, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय असं म्हणतो. किंवा त्या उद्योगांचं विक्री करणं, वाहतूक करणं, लोकांच्यापर्यंत ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यापर्यंत ते पोचवणं, या सगळ्या गोष्टी व्यापार किंवा दळणवळण यामध्ये मोडतात. तो तृतीय श्रेणीचा व्यवसाय झाला. अशा प्रकारे मित्रांनो हे मी अगदी कमी वेळात सांगतोय, परंतु हे आपल्याला पूर्वीसुद्धा आपण अभ्यासलेलं आहे, त्यामुळे हे तुम्हाला मी समजतंय असं गृहीत धरतो. आणि मग काय झालं की मित्रांनो की या वेगवेगळ्या श्रेणी मानवाच्या या व्यवसायाच्या निर्माण झाल्या असं आपण म्हणूया. प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय असं. अलीकडच्या काळामध्ये चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय सुद्धा अलीकडच्या अभ्यासामध्ये समाविष्ट झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. तर अशा श्रेणीतून मानव काय करू लागला, कामकाज करू लागला. आणि मग आपण वसाहतीच्या संदर्भात बोलताना मग असं म्हणूया की प्राथमिक व्यवसायांचं प्राबल्य असणारी
जी काही वसाहत असायची त्या वसाहतीला आपण ग्रामीण वसाहत असं म्हटलं जातं. आणि द्वितीय आणि तृतीय आणि अलीकडच्या काळातील चतुर्थ श्रेणीचे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायांचं प्राबल्य असणाऱ्या वसाहतींना आपण नागरी वसाहत म्हणायचो. थोडक्यात मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा ग्रामीण वसाहत म्हणजे काय सांगता येईल की ज्या वसाहतीमध्ये प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय, उदाहरणार्थ शेती, पशुपालन, मासेमारी, लाकूड तोड इत्यादी, मध गोळा करणे, लाख गोळा करणे, डिंक गोळा करणे इत्यादी, आणि असं आपण म्हणूया कारण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत समाविष्ट होतात. तर इत्यादी प्रकारचे जे काही प्राथमिक व्यवसाय आहेत या व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या अधिक असेल तर त्या वसाहतीला आपण मित्रांनो प्राथमिक श्रेणीचे वसाहत किंवा प्राथमिक व्यवसाय करणारी वसाहत म्हणजेच त्याला आपण ग्रामीण वसाहत असं म्हणायचं आहे. म्हणून आपण म्हणालो होतो की प्राथमिक व्यवसायाचं प्राबल्य म्हणजे त्यामध्ये जास्त लोकसंख्या असते. आणि दुसऱ्या बाजूला दुसरी जी व्याख्या आपण केली की द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे प्राबल्य किंवा अधिक लोक असणारे जी काही वसाहत आहेत त्याला आपण नागरी वसाहत म्हणायचो. म्हणजेच त्या जी काही द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीमध्ये अधिक लोकसंख्या असली पाहिजे, आणि मग ती जर अधिक असेल प्राथमिकपेक्षा किंवा एकूण लोकसंख्येच्या अधिक असली पाहिजे तर त्याला आपण नागरी वसाहत असो किंवा शहरी वसाहत असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे ही शहरी वसाहतीपर्यंत आपण पोहोचलो. आणि मग या सर्व गोष्टी आपण समजून घेत असताना एक महत्त्वपूर्ण गोष्ट राहते मित्रांनो, ग्रामीण वसाहत असू दे किंवा शहरी वसाहत असू दे, या वसाहतींचा जो काही उद्देश असतो तो उद्देश काय होता हे आपण नागरी भूगोलाचे ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना आपण पाहणार आहोत. अर्थात या ठिकाणी उद्देश काय आहेत वसाहतीचे? ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण. दुसऱ्या शब्दामध्ये त्याला आपण काय म्हणतोय की भूगोलातील जे काही बाह्यकारक आहेत या बाह्यकारकांच्या पासून मानवाचं काय झालं पाहिजे? संरक्षण झालं पाहिजे. की केव्हाही प्रचंड उन्हाळा किंवा प्रचंड थंडी किंवा प्रचंड असणारा पाऊस, प्रचंड असणारा सोसाट्याचा वारा यापासून मानवाचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून मानवाला वसाहतीची गरज भासली आणि त्यातून वसाहत निर्माण झाली, किंवा हा वसाहतीचा उद्देश आहे किंवा वसाहतीचं कार्य आहे किंवा वसाहतीचं महत्त्व आहे असंही आपण म्हणू शकता. कोणत्याही शब्दानं हे तुम्ही व्यक्त करू शकता. दुसरा महत्त्वपूर्ण उद्देश वसाहतीचा की मानवाला आपलं असणारं जे काही जीवन आहे किंवा आपल्या जीवाचं रक्षण आहे हे करता आलं पाहिजे. यासाठी विशेषतः जे काही जंगलामध्ये शत्रू असतात किंवा हिंस्र प्राणी असतात यांच्यापासून आपल्याला सुरक्षितता मिळावी यासाठी सुद्धा मानव वस्ती करून राहत होता. तुम्हाला शत्रू म्हणजे पूर्वीच्या टोळ्या म्हणायच्या. पूर्वीच्या काळी टोळ्या, वेगवेगळ्या ज्या काही टोळ्या असायच्या त्या टोळ्यामधून लोक वेगवेगळी राहायची, तर त्यांचं एकमेकांशी शत्रुत्व असायचं. त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी किंवा हिंस्र पशु जसं की वाघ, चित्ता, बिबट्या या प्रकारची जी काही हिंस्र पशु आहेत यापासून मानवाचं संरक्षण होण्यासाठी मानवाला वस्तीची किंवा वसाहतीची किंवा निवाऱ्याची गरज होती. हाही एक उद्देश आहे किंवा हाही यातून वसाहत निर्माण झाली असंही आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो पहा की मानव हळूहळू प्रगती करू लागल्यानंतर आपले जीवन यामध्ये त्याची प्रगती जशी झाली तसतसे मग त्याचं जे काही खाद्यान्न साठवणं असेल, त्याचं वस्त्र साठवणं असेल किंवा त्याला लागणाऱ्या जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत त्याला आपण साधन संपत्ती म्हणू ते साठवणे असेल, यासाठी सुद्धा त्याला वस्तीची गरज भासू लागली असंही म्हणू शकतो. आणि त्यातून वस्ती निर्माण झाली किंवा हा वस्तीचा उद्देश आहे, हे वस्तीचं कार्य आहे, हे वस्तीचं महत्त्व आहे असंही आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर पहा मित्रांनो की जेव्हा तो श्रम करून यायचा, तो थकलेला असायचा, तेव्हा त्याला विश्रांतीची गरज असायची. ही विश्रांती मिळवण्यासाठी सुद्धा त्याला वस्तीची गरज होती आणि वस्तीचा हा उद्देश आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याचबरोबर पहा की हळूहळू मानव हा समाजप्रिय प्राणी
अर्थात सुरुवातीलाही होता, परंतु तो अधिक समाजप्रिय बनत चालला आणि मग तो अधिक समूहानं राहू लागला आणि त्यासाठी त्याला वस्तीची आणि वसाहतीची गरज भासू लागली आणि मग त्यातून ते आपले एकमेकांच्या कला तो शेअर करू लागला, एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान शेअर करू लागला. तर अनेक मनोरंजनाची साधनं तो एकमेकांना शेअर करू लागला. म्हणजे ज्याच्याकडं जी कला आहे ती एकमेकांना ते आदानप्रदान करून आपलं जीवन अधिक सुसह्य बनवू लागले. अशा प्रकारे हे वसाहतीचं आपल्याला उद्देश किंवा महत्त्व किंवा वसाहतीची कार्य असं काही म्हणू शकतो आपण, किंवा वसाहती निर्माण होण्यापाठीमागची पार्श्वभूमी अशी होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर अशा प्रकारे जी काही वसाहत आहे ही वसाहत निर्माण झाली आणि वसाहतीतून अस्थायी आणि वसाहत सुरुवातीला आणि नंतर स्थायी वसाहत, आणि स्थायी वसाहतीमध्ये प्रथम आपण पाहिलं की मित्रांनो ग्रामीण वसाहत आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की नागरी वसाहत. अशा प्रकारे वसाहतींचा जो काही आहे, नागरी वसाहतीची जी काही डेव्हलपमेंट आहे म्हणूया किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी किंवा विकास आहे तो विकास होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्यासाठी आपण असंही म्हणू शकतो की मित्रांनो की मानवी भूगोलाचं सुरुवातीलाच मी सुरुवातीला आपल्याला स्क्रीनवरती जे दिसतंय त्या गोष्टी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या की मानवी भूगोलाचा जो काही विकास आहे हा साधारणपणे दुसऱ्या महायुद्धानंतर अधिक झालेला आपल्याला पाहायला मिळतो पहा. आणि नागरी भूगोल ही विशेषतः मानवी भूगोलाची एक शाखा आहे. नागरी भूगोलाचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा नागरी भूगोलाचा इतिहास समजून घेणे जरुरीचे आहे, हेही आपण आता अभ्यासलेलं आहे, पाहिलेलं आहे. जगात भूगोलाचा अनादी कालापासून अभ्यास होत असला तरी मित्रांनो मानवी भूगोल किंवा नागरी भूगोल या ज्या काही शाखा आहेत या शाखांचा अभ्यास अलीकडच्या काळामध्ये आपल्याला होत असलेला पाहायला मिळतो. साधारणपणे जर आपण बघितलं तर 1940 आपण म्हणूया पर्यंत नागरी भूगोलाच्या अभ्यासावरती फारसा भर देण्यात आलेला नव्हता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी भूगोलाचा अधिक विकास झाला असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल पहा. याचा अर्थ इथं असंही म्हटलेलं आहे की या प्रकारे नागरी भूगोलाचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास नवीन आहे असं आपण म्हणू शकतो. याचा अर्थ मित्रांनो असा होत नाही की पूर्वीच्या काळी की नागरी भूगोलाचा मुळीच अभ्यास होत नव्हता असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे पहा. की आपल्याला स्क्रीनवरती जे दिसतंय 1993 मित्रांनो, ते 1993 नाही तर 1793 असं आहे पहा. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर पूर्वीच्या काळी मुळीच अभ्यास नव्हता असं नाही आहे, तर काही अभ्यासक हे अभ्यास करत होते. उदाहरणार्थ स्ट्रेबो या तज्ज्ञानं आपल्या जिओग्राफी या पुस्तकात शहरांच्या स्थितीवरती भर दिला होता. लक्षात घ्या, शहरांच्या स्थितीवरती भर दिला होता. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि तसंच मी आता जे म्हणालो की स्क्रीनवरती 1993 दिसतंय आपल्याला, चुकून झालेलं आहे मित्रांनो, ते आपण 1973 वाचायचं आहे. 1773 वाचायचं आहे. 1773 वाचायचं आहे. तर 1773 मध्ये विशेषतः विल्यम फ्रेडरिक मॉर्टिन या लेखकाने लिहिलेल्या कोणतं, ज्याला आपण काय म्हणूया की न्यू सिस्टीम इन जॉग्राफी, न्यू सिस्टीम इन जॉग्राफी ग्रेट ब्रिटन या पुस्तकामध्ये ग्रेट ब्रिटनमधील शहराचं किंवा शहरांचं वर्णन केलं होतं असं आपण म्हणू शकतो किंवा आपल्याला दिसून येतं. म्हणजे पूर्वीच्या काळी काहीच अभ्यास नव्हता असं नाही, परंतु जो काही अभ्यास होता तो असा थोडासा विस्कळीत होता. जसं स्ट्रेबोन आपल्या जॉग्राफीच्या पुस्तकामध्ये शहरांच्या स्थितीवर भर दिला आहे, तर विल्यम फ्रेडरिक मॉर्टिन यानं न्यू सिस्टीम इन जॉग्राफी या पुस्तकात ग्रेट ब्रिटनमधील शहरांचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी वेगवेगळ्या ठिकाणी नागरी भूगोलाचा अभ्यास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीस
आपण बी डिकिन्सन या भूगोलशास्त्रज्ञाने निरनिराळ्या शहरांचा सखोल अभ्यास करून जगातील लोकांना शहरांचे दर्शन घडवून आणले असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. पहा, म्हणजे यांनीही आपल्याला अभ्यास 20व्या शतकाच्या सुरुवातीला अभ्यास केलेला आहे आणि तो आपल्यासमोर मांडलेला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि 1901 मध्ये ब्लाशर आणि 1907 मध्ये कुर्ट हैसर्ट या लेखकांनी शहरावर महत्त्वपूर्ण लिखाण केले. ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांनी आपल्या लेखनात शहरांचा उगम व त्यांच्या विकासावर होणारा नैसर्गिक गोष्टींचा परिणाम या गोष्टीवर प्रकाश पाडला. 1924 मध्ये ओरुशा यांनी नागरी भूगोल ही नागरी भूगोलाची स्वतंत्र शाखा आहे हे स्पष्ट केले. म्हणजे याच्या अगोदरचं जी काही आपल्याला नागरी भूगोलाचा आपण जर बघितला अभ्यास होता, तो अभ्यास थोडासा विस्कळीत होता, परंतु स्वतंत्र शाखा म्हणून आपल्याला या ठिकाणी स्वरूप देण्याचं किंवा स्वतंत्र शाखा म्हणून सांगण्याचं काम 1924 मध्ये ओरुशाने केलेलं आहे असं या ठिकाणी म्हणू शकतो. आणि मित्रांनो, पुढं 1938 मध्ये कोब्री या तज्ज्ञानं नागरी भूगोलाचं स्वरूप सिद्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आणि मित्रांनो, या प्रकारे 1940 पूर्वी आपण जर बघितलं तर नागरी भूगोलाचं जे काही क्षेत्र होतं ते क्षेत्र मित्रांनो मजबूत होतं आणि आपल्याला नागरी भूगोलाच्या या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अनेक गोष्टींचा अभ्यास सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्याच्यानंतर आपण नागरी भूगोलाची ऐतिहासिक जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतं की काय पाहायला मिळतं. पार्श्वभूमी पाहत असताना मित्रांनो एक महत्त्वपूर्ण गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे की दुसऱ्या महायुद्धानंतर नागरी भूगोलाच्या अभ्यासावरती थोडासा परिणाम झाला आणि या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. मात्र मित्रांनो, लगेचच दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जी काही शहरांची हानी झालेली होती त्यावरती कॉन्सन्ट्रेशन त्याच्या अभ्यासावरती झालेलं किंवा सुरू झालेला आपल्याला अभ्यास पाहायला मिळतो. आणि नंतर लगेचच जी काही औद्योगिक क्रांती किंवा औद्योगिकरणाला सुरुवात झाली आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात जे काही शहरीकरण झालं त्या शहरीकरणामुळं विशेषतः जी काही नागरी भूगोलाच्या अभ्यासाला विशेष जोर लागला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि गेल्या 40-50 वर्षामध्ये आपण नागरी भूगोलचा जो काय अभ्यास आहे तो खूप वेगानं वाढत चाललेला आहे. कारण या काळात शहरही खूप वेगानं चाललेले आहेत आणि त्यांच्या वाढीबरोबरच अनेक समस्या, अनेक जी काही सोयीसुविधाबरोबर अनेक समस्याही घेऊन शहरं वाढत आहेत आणि त्या वाढीबरोबरच त्या नागरी भूगोलाचा अभ्यासही वाढत चाललेला आहे. अशा प्रकारे आज आपण नागरी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासलेली आहे मित्रांनो. तेव्हा या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.